रामकृष्ण हरी. कसे सर्वे आनंदातच असणार. आज पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि उद्या पण एकादशी आहे सोमवारी. आणि अमृतायुनी सुंदर योग म्हणजे श्रावण सोमवार आणि पुत्रदा भागवत एकादशी सोमवारी आहे. म्हणजे दोन एकादशा पडल्या. तर सोमवारी शिवामुठ आहे आपली. तीळ, पांढरं तीळ अर्पण करायचं. भगवंताला पाणी अर्पण करायचं तांब्याच्या तांब्यामध्ये. आणि बेलफूल तुम्हाला जे असेल ते अर्पण करा. जर कुणाच्या कुंडलीमध्ये राहूचा काळ सांगितला असेल तर त्या दिवशी सोमवारी उद्या तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घेऊन काळं तीळ टाकून तेही पिंडीवर अर्पण करू शकता. आणि जर राहूचा काळ तुम्हाला घालवायचाच असेल तर दर सोमवारी असं 21 सोमवार तुम्ही महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करू शकतात. आणि जर कुणाला मंगळ सांगितलं असेल कुंडलीमध्ये तर मंगळवारी 21 मंगळवार करायचे. म्हणजे श्रावणपासून सुरुवात करू शकतात तुम्ही. पाण्यामध्ये तांब्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मध टाकून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकता. साधी सोपी पद्धत आहे माझी. जर कुणाला 7.5 असेल तरीही महादेवाच्या पिंडीवर तुम्ही दर शनिवारी काळं तीळ टाकून महादेवाच्या पिंडीवर 21 शनिवार पाणी अर्पण करू शकता. एकदम सोपी पद्धत आहे. कुंडलीमध्ये जे पण असतं ते परमेश्वराने तुम्हाला लावून दिलं आहे. शंकर भगवंताची तुम्ही सेवा केल्यावर तुमचा राहूचा काळ जातो. 7.5 असेल ती पण निघून जाते. मंगळाचा दोष असेल तो पण निघून जातो. एकच भगवंताकडे सर्व काही आहे. मग इकडे तिकडे का शोधायचं? तुम्ही करून बघा, अनुभव घेऊन बघा. पण या साध्या गोष्टी लोकांना पटायला वेळ लागतो. मोठं काही सांगितलं की ते आवडतं. या साध्या सोप्या पद्धतीने करून बघा. राहू काळ घालवा, मंगळाचा दोष घालवा, 7.5चा त्रास असेल तो घालवा. करून बघा, सुंदर अनुभव मिळेल तुम्हाला. तुम्ही केल्याशिवाय राहू नका. भोळा चक्रवर्ती तो दिल्याशिवाय राहणार नाही. असं जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. आपण त्यांना पाठवणंही हे पुण्यकालच आहे, कर्मफळच म्हणतात. तर अशा पद्धतीने तुम्ही पाठवू शकता. तर ऐकायचं, आई काय सांगते, आई चांगलंच सांगते. माझ्यासोबत आज म्हणा बरं, रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.